बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही मित्रपक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असून या दोन्ही पक्षाच्या नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत. गणेश नाईक यांचे वय झाले असा उल्लेख शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येतोय. त्याला आता गणेश नाईक यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप युतीमध्ये निवडणूक लढवित आहेत. ते दोन्ही पक्ष नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकेत मात्र स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. या तिन्ही ठिकाणी शिवसेना, शिंदे गट विरुद्ध भाजपाचा सामना रंगलाय. वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदे सेनेचे नेते याच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप तसेच टीका टिप्पणी सुरू आहे. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली असा उल्लेख गणेश नाईक यांनी केला होता. त्याला शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले होते. गणेश नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे साठी बुद्धी नाही असे म्हणत मध्यंतरी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली असा उल्लेख गणेश नाईक यांनी केला होता. त्याला शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले होते. गणेश नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे यासाठी बुद्धी नाठी असे म्हणतात. त्याचे वय झाले आहे, त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांनाच माहीत नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली होती. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही शिंदे सेनेचे नेते हे गणेश नाईकांवर टीका करताना त्यांचे वय झाल्याचे सांगत आहेत. त्याला गणेश नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दररोज तब्बल 10.5 किलोमीटर चालतो आणि फिजिकल फिट आहे. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सलग 8 तास न थांबता पाणी न पिता जनतेमध्येच असतो. कुठल्याही परिस्थितीसाठी नाही तर जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वतःला झोकून देतो. मनाला समाधान मिळते आणि त्याचा आनंदी होतो. तरी काही लोक माझ्या फिटनेसवर, वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. वय वाढले असेल पण जिद्द, ताकद आणि काम करण्याची क्षमता अजूनही तितकीच भक्कम आहे, हे मी वारंवार सिद्ध करून दाखवले आहे, असेही नाईक म्हणाले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेड या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक चर्चेचा विषय बनलाय. असे असतानाच याच प्रभागातून निवडणूक लढवित असलेल्या शिंदे सेनेच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलीस कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाले. या प्रभागात आगरी समाज वास्तव्यात असून ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे या नव्या वादात सापडल्यात. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटत असून या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जातोय. ऑडिओ क्लिपसोबत एक संदेश प्रसारित केला जात असून त्यात पायाखालची जमीन खचली आहे म्हणून धमक्यांची भाषा केली जात आहे. मात्र नागरिक या धमक्यांना भीक घालणार नाही असे म्हटले आहे. ठाण्याच्या प्रथम नागरिक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का असा प्रश्न उपस्थित करत आता क्रांतीच्या मशाली पेटणार असून जनताही हुकुमशाही मोडून काढेल असेही म्हटले आहे. आगरी समाजाविषयी अपशब्द काढणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध असेही संदेशात म्हटले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर हा परिसर येतो. या भागातून माजी महापौर आणि शिवसेना, शिंदे गट पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे या निवडून येतात. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर गेल्या वर्षी निवडून आले होते. त्यांच्यावर राजकीय मतभेद आहेत. यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यालयाला संधी देण्याची मागणी मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखा प्रमुख विक्रम वायचळ यांनी उघडपणे भूमिका मांडली होती. यामुळेच पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत वायचळ यांना शाखा प्रमुख पदावरून निलंबित केले होते. या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला होता. अखेर शिंदे सेनेने भूषण यांची उमेदवारी कापून वायचळ यांना उमेदवारी दिली होती. यामुळे भूषण यांनी बंडखोरी केली असून ते आगरी समाजाचे आहेत. ठाण्याची सकाळ शुक्रवारी एक भीषण अपघात वाराची ठरली. घोडबंदर येथील गायमुख घाटात एका अपघातामध्ये 14 वाहनांची एकमेकांना धडक बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात काही वाहनांचा अक्षरशः चुरडा झालाय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाताचे कारण जाणून घेत आहेत. पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी 4 जणांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले तर काही जण स्वतःहून वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झालेत. त्यामुळे जखमी व्यक्तींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान या अपघातामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. गरज नसल्यास वाहन चालकाने काही वेळासाठी घोडबंदरचा प्रवास टाळावा असे आवाहन पोलिसांनी केले होते.
घोडबंदर मार्गावर हजारो जड अवजड वाहने पालघर गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. मीरा भाईंदरहून ठाणे नवी मुंबईच्या दिशेने किंवा ठाण्याहून येथे वसई विरार मीरा भाईंदर बोरिवली पालघरच्या दिशेने हजारो हलकी वाहने वाहतूक करतात. या मार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे इथून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यातील विविध शाखांना भेट देत होते. काल रात्री राज ठाकरे यांनी ठाण्यातील विविध शाखांना भेटी दिलेत. राज ठाकरे चरई येथे शाखेत आले असता अचानक शिवसेना प्रचार गीत सुरू झाले आणि राज ठाकरे शाखेत एंट्री करत असल्याचे पाहून जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या अंगावर शहारे आले होते. ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची शरद पवार गट आघाडी आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ठाणे महापालिका निवडणूक चर्चेत आली. मनसेने ठाण्यात 28 मराठी उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. या उमेदवारांना व्यक्तिशः भेटण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात आले होते. काल रात्रीपासूनच राज ठाकरे यांची शाखा भेट सुरू होती. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांचे चरई येथे कार्यालय आहे. गुरुवारी रात्री त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील शाखेत राज ठाकरे आले. त्यावेळी राज ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज ठाकरे त्यांच्या वाहनातून खाली उतरता क्षणी शिवसेना प्रचार गीतातील आम्ही शिवसेनेचे सैनिक वेडे, शिवसेना शिवसेना या गाण्याची धून वाजू लागली. अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. त्यातच त्यांनी शिवसेनेच्या शाखेचे गाणे सुरू असतानाच एंट्री केल्याने उपस्थित शिवसैनिकांच्या अंगावर काटा आला. त्यानंतर काही वेळ राज ठाकरे यांनी चर्चा करून ते पुढील शाखेला भेट देण्यासाठी निघून गेले. ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनर तापले असून सत्ताधाऱ्यांच्या बॅनर शेजारीच विरोधकांनी बॅनर लावत घराणेशाही संपत्ती वाढीवर टीकास्त्र सोडला आहे. शिवसेना आणि मनसेचे निवडणूक चिन्ह या बॅनरवर झळकत असून राजकीय नेत्यांची प्रतिमा न घेता थेट शाब्दिक मुद्द्यांनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याचे येत्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता आहे. नमो भारत, नमो ठाण्याचे बॅनर लावत भाजपने बॅनरबाजीच्या प्रचारात आघाडी घेतली होती. या बॅनर शेजारी शिवसेनेचे जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण या टॅगलाईन खाली बॅनर लावले होते. आता नमो बॅनरच्या जागी विकासाला गती पर्याय एकच भाजप महायुती असे होल्डिंग शहरात झळकलेत. मात्र शिवसेना भाजपच्या या बॅनर शेजारी सत्ताधाऱ्यांना दिवसणारे बॅनर ठाण्यातील कॅडबरी जंक्शन नजीक झळकलेत. नगरसेवक मीच, नगरसेवक मीच, आमदार मीच, मंत्री मीच, बस झाली घराणेशाही, आता यातून मोकळं होऊयात अशा प्रकारचा बॅनरवर लिहिण्यात आला आहे. त्यावर मनसे, शिवसेना, उभाटा नमोल्लेख असल्याचे या बॅनरची शहरात चर्चा सुरू आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.